नमस्कार. आज आपण आमटी किंवा भाजी बनवत नाही आहोत, तर आपण 1-2 महिन्यासाठी रवा आणतो किंवा शेंगदाणे आणतो. ते गरम करून ठेवावे लागतात, तर ते आपल्याला 1-2 महिना मिळतात आणि पटकन पाहिजे तेव्हा पटकन मिळतात. नाहीतर घरात आणलेलं आहे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर त्याच्यात आळी पडते आणि मग ते वापरायला पण आपल्याला कंटाळा येतो ना. आपण दुकानदाराला म्हणतो की काय ते दिलं ते बरोबर नाही, की त्याच्यात आळी पडली वगैरे. पण तो रवा वगैरे आहे ना, तो गरम करून ठेवायचा असतो, म्हणजे तो आपल्याला 2-3 महिने पुरतो. म्हणजे मच्छीला म्हणा किंवा शिरा करायचा असेल तर त्याला म्हणा, किंवा उपमा करायचा असेल तर त्याला म्हणा. आणि मच्छीला 0 नंबरचा रवा असतो ना, तो तांदळाच्या पिठाऐवजी आपण लावला तर चालतो. तर म्हणून मी ते दर 1-2 महिन्याने असं जे रवा भरतो किंवा शेंगदाणे भरतो ते थोडे कच्चे फ्रीजमध्ये ठेवते आणि थोडे भाजून ठेवते, म्हणजे पटकन आपल्याला भाजीत घालायचे असतील शेंगदाणे तर पटकन मिळतात. तसं तर त्या प्रकारे म्हणजे गावी कसं शेतकरी लोक असतात, ते आपलं सगळं कडधान्य आणि ते सगळं भाजून वगैरे ऊन लावून ठेवतात. 2-4 उन्हं लावतात आणि सांभाळून ठेवतात वर्षभरासाठी. तसं आपणही आपल्या घरात असलेलं सामान की नाही असं गरम करून ठेवायचं, रवा वगैरे असेल तर, म्हणजे तो खराब होत नाही. तर त्याच्यासाठी मी हे भाजून ठेवते. 1 किलो रवा होता, तो अर्धा घालून भाजून ठेवते. तर आता रवा भाजून झाला, आता शेंगदाणे भाजते. शेंगदाणेसुद्धा मी अर्धा किलो कधी 1 किलो आणले तर दुसऱ्या महिन्यात अर्धा किलो आणावे लागतात, कारण तेवढे संपत नाही. तर अर्धा किलो आणले तर अर्धा किलोतले थोडेसे फ्रीजमध्ये ठेवते, कच्चे म्हणून काढून कशात तरी घालायला. पालक करायचं असेल किंवा अळू करायचं असेल तर कच्चे, किंवा असं काहीतरी केलं तर कच्चे शेंगदाणे लागतात त्याच्यासाठी. आणि मग बाकीचे उरलेले भाजून ठेवते. ते भाजून ठेवलेले शेंगदाणे आपल्याला मूड आला कधी शेंगदाणे खायचे असतील तर शेंगदाणे खाता पण येतात. आणि शिमला मिरचीच्या भाजीत म्हणा, किंवा आपण मटकीची भाजी करतो त्याच्यात म्हणा, किंवा वांग्याचं भरीत केलं तर त्याच्यात म्हणा, असं घालता येतं. ते पटकन असे गरम हे काढायचे अर्धा वाटी आणि सालं काढायची त्याची आणि मिक्सरला लावायचं. तर म्हणजे भाजलेले असेल तर पटकन होतं. सकाळच्या वेळेला आमचं कसं सकाळचे असतात, 2-2 डबे करायचे मुलाचा आणि ह्यांचा, तर त्याच्यासाठी लागतात, तर ते पटकन मिळतात. त्याच्यासाठी हे भाजन आहे ना, ते काय होतं माहिती, आपण पहिल्यापासून जर बघितलेलं असतं किंवा काय केलेलं असतं तर आपल्या पटकन लक्षात येतं. म्हणून ज्यांच्या घरी मुली आहेत ना, त्या बायकांनी तर करायचंच असं साठवणीचे पदार्थ, किंवा शेंगदाणे भाजून ठेवायचे असतील, रवा गरम करून ठेवायचा असेल तर त्यांच्या नजरेखालून गेलं नाही तर ते आपला संसार करताना पण आठवणीने करतात. त्या वेळेला त्यांना शिकवावं लागत नाही किंवा हे लक्षात ठेव म्हणून असं सांगावं लागत नाही. ज्या वेळेला करायची वेळ येते ना, तेव्हा ते बरोबर करतात. आणि दुसरं म्हणजे मी हे जाडा ॲल्युमिनियमच्या ह्याच्यामध्ये भाजते. भाजण्याचं सगळं काम त्याच्यातच करते, ह्या ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये. म्हणजे काय, ॲल्युमिनियम कसं पटकन लागत नाही सहसा, काय केलं तर. स्टीलचं जसं लागतं तसं. पण आता म्हणतात की ॲल्युमिनियम चांगलं नाही तब्येतीला, म्हणून थोडे स्टीलच्या 2 कढई घेतल्या आहेत. आणि ही कढई अशी भाजायला वगैरे, शेंगदाणे भाजायचे असतील किंवा अजून काय मेथी भाजायची असेल, मला दर महिन्याला मेथी लागते, अर्धा किलो मी भाजते आणि पावडर करून ठेवते. तर त्याच्यासाठी बरं पडते ही कढई ॲल्युमिनियमची. तर आता माझे शेंगदाणे भाजून झाले आहेत. शेंगदाणे सारखे ढवळत राहावे लागतात, कारण काय, त्याच्यातला आतला दाणा जर काळा पडला ना तर कडवटपणा येतो ना, म्हणून ह्याच्यात खाताना आपल्याला, म्हणून त्याची सालच काळी झाली पाहिजे, फक्त दाणा, म्हणून ती ढवळत राहावे लागतात. आणि जाड ह्याची कढई असल्यामुळे ना ते छान भाजले जातात. तर तुम्हाला मी हे बनवते ते छोटे छोटे व्हिडिओ आवडतात का? निदान लाईक तरी करा, म्हणजे मला कळेल. आणि शेअर करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.